सध्याच्या स्थितीत ऑपरेशन टायगर सुरू असेल तर भविष्यात काय घडेल असा प्रश्न अनेकांना पडलाय। गुलाबराव पाटील यांनी त्याचं उत्तर दिलंय। ठाकरेंचे 14 आमदार शिवसेनेसोबत जातील असंही ते सांगतायत। सचिन आयरानी या ठिकाणी आमच्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की आम्ही जे भाकीत करत होतो ते भाकीत आता जवळपास सत्य व्हायला निघतंय। अजून किती आमदार संपर्कात असे किती ऑपरेशन सुरू आहेत गुप्त? कसं आहे, ही गुप्तता ठेवावी लागते ना काही गोष्टींची। अजूनही सुरू आहे म्हणून विरोधकांना सचिन अय्यर यांच्या जागेला अनपेक्षित चेहरे पक्ष प्रवेश करू शकतात। सचिन तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे चेहरे आमच्या संपर्कात आहे। कधीपर्यंत हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल ते आमच्या दाढीवाले बाबांच्या हातात आहे। परिषद असेल, विधानसभा असेल, हे फक्त झाकी आहे। अजून त्यांचं बरंच ऑपरेशन बाकी आहे। कायदेशीर अडचणी काही येऊ शकतात असं वाटतं? मला अजिबात असं वाटत नाही। जेव्हा एवढ्या मोठ्या पदाचा फॉर्म भरतो त्यावेळेला कायदेशीर अडचणींच्या सगळ्या शक्यता पडताळूनच अशा प्रकारचा निर्णय होत असतो आणि तो झालेला आहे।